कन्नड तालुक्यात सर्वत्र पावसाचा कहर झाला असून तालुक्यातील सर्व तलाव, धरण 100% भरल्याने नदी नाल्यांना महापुराचे स्वरूप निर्माण झाले आहे। नदीकाठच्या शेतकऱ्यांची मका, कापूस, तूर, अद्रक पिके भुईसपाट झाली आहे, तर अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी देखील खचल्या आहेत। मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची जमीन देखील खरडून गेली आहे। त्याशिवाय सोंगणी केलेल्या मकाच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने मका कणसांना सड लागली आहे। सर्वत्र शेतकऱ्यांच्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पिकांना सड लागली आहे। लाखो रुपयांचे बियाणे कर्ज काढून अत्यंत वाईट परिस्थितीतून तडजोड करून पेरलेले बियाणे तसेच पिकांची 100% नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाने किमान 25 ते 30 हजार रुपयांपर्यंत मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहे। 8 ते 9 हजार हेक्टरी मदत देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे असं मत शेतकरी व्यक्त करतायत। 1 हेक्टरसाठी लाखो रुपये खर्च झाले, किमान बियाण्यांचा खर्च या ठिकाणी निघत नाही, त्यामुळे शासनाने शेतकऱ्यांची चेष्टा केली असं म्हणत शेतकरी रोष व्यक्त करतायत। सारोळा परिसरात मंडळ अधिकारी विकास वाघ यांनी पिकांची स्थळ पाहणी केली असून 100% नुकसान झाल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे। देविदास थोरात, एमसीएन न्यूज, नाचनवेल, कन्नड। नमस्कार, मी एमसीएन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, कन्नड। आणि आता आपण सध्या कन्नड तालुक्यातील सारोळा अहमदाबाद या शेत शिवारामध्ये आहेत आणि आपण बघतायत की या ठिकाणी जे आहे तर शेतकऱ्याच्या या ठिकाणी निसर्गाने जो कहर केला, या कहरामुळे या ठिकाणी शेतकरी अतिशय हवालदिल झालेला आहे। फक्त शेतकऱ्यांचे पिकांचे तर नुकसान झाले, परंतु अनेक शेतकऱ्यांची जमीन जी आहे तर खरडून वाहून गेली। त्याचबरोबर जे आहे आता काही शेतकऱ्यांनी मकाचे पीक जे आहे तर सोंगणी केलेली होती, ते पिकांमध्ये देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं आणि पाणी साचल्यामुळे मकाचे कणस देखील या ठिकाणी सड या ठिकाणी लागलेले आहेत। तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने या मकाच्या कणसाला देखील या ठिकाणी सड लागलेली आहेत आणि यामुळे शेतकरी जो आहे तो मोठा हवालदिल झालेला आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, काही त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। काय या ठिकाणी सांगाल, तुमचं पिकाचं नुकसान झालं? आमचं पिकाचं नुकसान खूप झालेलं आहे। सगळं मक्का सपाट झाले, जमीन सगळं पाणीच पाणी आहे। तुम्ही हे पाणी पहा, एक सगळी मक्का सडून गेली, चारे सडून गेले, ढोराला चाऱ्याचा पत्ता नाही, सगळं पीक नष्ट झालं आमचं। आम्हाला शासनाने 40-50 हजार रुपये हेक्टरी मदत द्यावी, नाही तर आत्महत्येची वेळ येईल। ही आम्हाला काय दिवाळीच्या आत आम्हाला मदत करावी, ही ना आमची नम्र विनंती शासनाकडे। कारण की आम्हाला अंत नाही राहिला काही। आमचं पीक सगळं भुईसपाट झालं, नदी नाल्याला सगळं पाणीच पाणी शेतामध्ये आमच्या। तुम्ही हे पहा, बघून घ्या, पाणीच पाणी आमच्या वावरामध्ये। मक्का सगळ्या सळल्या, आणखी सगळं भुईसपाट। तुम्हाला शासन या ठिकाणी खंबीर उभा असल्याचं या ठिकाणी सांगताय आणि 8,500 रुपये हेक्टरी मदत देण्याचं या ठिकाणी सांगताय। समाधानी काय एवढे पैसे? शासन हे थट्टा करू राहिले शेतकऱ्याचे। 8,000 रुपये काय येते? 8,000 एक गोणी सुद्धा येत नाही। शासनाने कमीत कमी 30-40 हजार रुपये मदत द्यायला पाहिजे आम्हाला। शासन हे काय पानं लोकांचे रडतीचे हसू पुसण्यासारखे गंमत करणार आली शासनाने आम्हाला। शासन हे तवरूच आम्हाला ही मदत द्यावी, कारण की आमची मक्का सगळी सडून गेली। आता चाऱ्याला मक्का पेरायला पैसे नाही, आता पुन्हा चारे नाही ढोरायचं संकट, आमचं संकट, शेतीचं संकट, पाणीच पाणी वावरामध्ये। तुम्ही बघून घ्या, आम्हाला शासनानं ताबडतोब मदत द्यावी। 40-50 हजार रुपये, नाही तर आत्महत्येची वेळ नाही तर काय आमच्यावर। या ठिकाणी शेतकरी जे आहे तर अतिशय हवालदिल झालेले आहे आणि खूप त्रस्त या ठिकाणी झाल्याचं तळतळातून या ठिकाणी शासनाला विनंती करतायत की मका, कापूस सगळंच पीक तर सडलं, परंतु लाख मोलाचं बियाणं या ठिकाणी आम्ही आणून पेरणी केली होती, मात्र आलेला हातातोंडाची घास देखील निसर्गाने हिरावून घेतला। मात्र शासनाने आता आम्हाला चांगल्या दर्जाची समाधानकारक मदत या ठिकाणी द्यावी अशी मागणी या ठिकाणी शेतकरी करीत आहे। एमसीएन न्यूज प्रतिनिधी देविदास थोरात, नाचनवेल, कन्नड।